नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकमध्ये अपघातात कॉलेज युवती ठार। नाशिकच्या नासाडी पुलाजवळ भर दुपारी भीषण अपघात झाला। आयशर गाडीने ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार सुहाना शेख यांना जोराची धडक दिली। गाडीच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। आरोपी चालक योगेश जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। साई पॅलेसजवळ ट्रकची धडक, पादचारी ठार। नाशिक मुंबई महामार्गावरील साई पॅलेस समोरील ब्रिजवर 6 टायर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला जोराची धडक दिली। अपघातात 52 वर्षीय पुरुष जागीच ठार होऊन पत्नी थोडक्यात बचावली। अंबड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्री बस स्थानकात गर्दीत चोरीचा धुमाकूळ। फुलंब्री बस स्थानकावर आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 3 प्रवाशांचे सामान लंपास केले। महिलेस 1.5 लाखांचा मणीपोत, वकिलाचे पाकिट आणि एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेलाय। पोलिसांनी तपासणी केली, मात्र मुद्देमाल सापडला नाही आणि तक्रारही दाखल झालेली नाही। पाहुयात पुढील बातमी। फासे पारधींचं पुसद तहसीलसमोर धरणे आंदोलन। पुसद तहसीलसमोर फासे पारधी समाजाच्या शेतकरी संघटनेनं गायरान जमिनी, वनहक्क आणि घरकुल मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले। आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या। माणूस म्हणून जगण्यासाठी लढा देण्याची घोषणा देत शेकडो शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केलाय। पाहुयात पुढील बातमी। पुसद पोलिसांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। पुसद शहर पोलीस स्टेशनच्या सभागृहात पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले। पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 351 जणांनी रक्तदान केले। अप्पर पोलीस अधीक्षक थोरात आणि हर्षवर्धन बीजे यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वी झाले। पाहुयात पुढील बातमी। पैठण बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी। पैठणच्या वडवळी गावातील बालाजी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून 30,000हून अधिक रक्कम लंपास केली आहे। घटनेनंतर भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। पाहुयात पुढील बातमी। गंगापूर पोलिसांची कारवाई, 27 लाखांचा माल जप्त। गंगापूर पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्यात अवघ्या 48 तासात कारवाई केली आहे। 3 आरोपींना अटक करून 30 लाखांपैकी सुमारे 27 लाखांचे शूटिंग शर्टिंग कापड जप्त केले। पोलिसांचा हा तपास कौतुकास्पद ठरला आहे। पाहुयात पुढील बातमी। जैतखेड्यात भूमिपुत्रांचा सत्कार सोहळा। कन्नड तालुक्यातील जैतखेडा येथे विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या भूमिपुत्रांचा गावकऱ्यांनी भव्य सत्कार केलाय। पोलीस उपनिरीक्षक सुनील पांडे, बँक सहाय्यक ऋतुजा राजपूत आणि तालुकाध्यक्ष विजय किल्लारे यांचा मिरवणूक काढत गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। पाहुयात पुढील बातमी। खोटे गुन्हे मागे घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून निवेदन। नाशिकमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देत रवींद्र सोळसे व भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। जातीय द्वेषातून गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत देशमुख दाम्पत्यावर कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिक संदर्भ रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता। नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात गलिच्छता आणि दुर्गंधीने रुग्ण आणि नातेवाईक हैराण झाले आहेत। वॉर्ड, स्वच्छतागृहे आणि परिसरात कचरा साचला असून मोकाट जनावरांचा त्रासही वाढला आहे। प्रशासनाने तातडीने उपाय करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.